आजीचे हे मज तुम्ही कृपादान द्यावे, दिले संत जनी माय बापे, आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णताये नेणो हे जन्मी. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णताये नेणो हे जन्मी. विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा संतांना मातृत्वाचा दर्जा बहाल करून आपल्याकडं बालकाची भूमिका घेऊन संतांच्या औदार्याचं चिंतन करणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. प्रातस्मरणीय सद्गुरू संत योगीराज पूजनीय बालदास महाराज यांचा पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव. गुरुपरंपरेत तयार झालेलं, गुरुपरंपरेत वाढलेलं आणि गुरुपरंपरा सांभाळत वारकरी संप्रदायाचं आणि सत्संगाचं कार्य केलेलं हे महान व्यक्तिमत्व गगनगिरी जंगली महाराजांचे शिष्य श्रीकृष्ण महाराजांचे शिष्य पूजनीय बालदास महाराज या परंपरेनं हा प्रवास करत ही पवित्र माती आपल्या विसाव्यासाठी, विश्रांतीसाठी, किंबहुना चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत भजन करण्यासाठी महाराजांनी निवडले आहे. विठाला बालदास महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं हा सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होत असताना आज 4थ्या दिवसाची ही कीर्तन सेवा. उपस्थित आमचे आळंदीकर गुरुबंधू मंडळी, दोन्हीही तालमनी तालरत्न मृदंगाचार्य, अत्यंत गोड गळ्याचे आणि जाणकार असलेले गायनाचार्य, माझे सगळे जीवलग मित्रच आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सद्गुरू जोग महाराज परंपरेतले सगळे गायक आहेत. माझ्या समवेत आपल्याच परिसरातील भागवताचार्य, रामायणाचार्य भार्गवरामजी महाराज सपकाळ, त्यांच्या गावावरून आलो तर म्हटलं चला एका साधूच्या दर्शनाला जायचंय. ते म्हटले अशी संधी सोडायची कशाला, तुकारामच्या सोबत पूजनीय बालदास महाराजाचं दर्शन होत असेल तर हा लाभ चुकवायचा कशाला, आयसा लाभ हा जो चुकला तुका म्हणे वाया गेला असं होईल. म्हणून महाराज शब्द टाकल्याबरोबर सोबत निघाले. सगळे आदरणीय आळंदीकर मंडळी, आपल्या भागातील सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, सोबदार आहेत आपले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवावं. कर्मचारी माणूस आहे पण महाराजांवरची श्रद्धा म्हणून देहभान विसरून हा आनंद तुम्हालाही देतायत आणि स्वतःही घेतायत. विठाला आमचे सदाशिव पाटलांनी अनेक 2017 पासून आमचं चालू आहे. मी म्हणतो यावर्षी येतो, ते म्हणतात यावर्षी यावंच लागेल, ऐन वेळे काहीतरी होतं आणि कार्यक्रम हुकतो. तुम्हाला खरं सांगू का, 17 पासून दोघंही प्रयत्न करत होतो तरी योग येत नव्हता. त्याचं खरं कारण आहे महाराजांना त्यांच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातच मला बोलवायचं होतं. आधीमध्ये कशाला बोलवायचं असं महाराजांची भावना. आणि इथं त्यांनी जे ठरवणार आहे तेच होणार आहे. त्यांची इच्छा आहे ज्यांना बोलवायचं ते येणारच आहेत, आणि त्यांची इच्छा आहे ज्यांना टाळायचं ते टळणारच आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय इथं काहीही होणार नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मन, जरी होय राणा रंक त्याचा.
ही समर्थाची समाधी आहे. आणि जागा अशी निवडली महाराज, गाव कोणतंच निवडलं नाही आणि गाव कोणतंच सोडलं नाही. निवडलं का नाही? कारण एका गावाचं व्हायचं नाही. आणि सोडलं का नाही? सर्वांचं झाल्याशिवाय राहायचं नाही. पलीकडं सौता असेल, शिरगाव असेल, सावर्डे असेल, ही मोळवडे असेल, ही पंचक्रोशी महाराजांनी त्यासाठीच निवडली. नाही तर कोण महाराज इतकं जसं ज्ञानोबारायांनी ठरवलं आहे, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा. तो ज्ञानोबारायांनी जसं ठरवलं की मला समाधी सिद्धेश्वराच्या जवळच घ्यायची आहे, तसं महाराजांनी सुद्धा ठरवलं होतं मला समाधीस्थ या जागेवरच व्हायचं आहे. 2 गोष्टी असतात. काही ठिकाणी जागा पवित्र असते म्हणून महात्मे येतात, आणि काही ठिकाणी महात्मे येतात म्हणून जागा पवित्र होते. काही ठिकाणी पवित्र जागा असते. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायात वर्णन केलं. जया आड जाता पार्था पाखांडिया ही आस्था तपश्चर्या मनोरथा समूळ होय. ज्या जागेवर गेल्यानंतर पाखांडी माणसाला सुद्धा तपश्चर्या करावी वाटेल अशा जागेवर साधू समाधी घेत असतो. गीतेमध्ये 6व्या अध्यायात वर्णनच केलं आहे, योगी महात्मा तपस साधनेला कुठे बसतो. तर ती जागाच अशी निवडतो की ज्या जागेवर त्या वेवज पूर्वीपासूनच असतात. आळंदी काय आजची पवित्र नाही ना महाराज. दैवताचे नाव सिद्धेश्वर, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. जुनाट शिवपीठ असलेल्या ठिकाणी ज्ञानोबाराय जाऊन बसले. तसं ही जागा ही महाराजांनी निवडली. त्याचं कारण ही पर्वतरांग आहे, दऱ्याखोऱ्यातला भाग आहे, आणि या भागातल्या सर्वसामान्य माणसाला कुठल्याच देवतेला जर जाणं होत नसेल तर त्याला येता जाता या भूमीवर पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि त्याबरोबर या साधूचं दर्शन व्हावं म्हणून अगोदर पांडुरंग आणून बसवले आणि नंतर स्वतः महाराज समाधीस्थ झाले. याला दूरदृष्टी आणि याला योजना म्हणायचं. महाराजांनी ती योजना राबवली. उगाचच महात्मे कुठेही कसे जन्माला येतील महाराज. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते. कर्म त्यांचा नारायण, कर्म धर्म त्यांचा नारायण, कर्म धर्म त्यांचा नारायण, कर्म धर्म त्यांचा नारायण, नारायण. सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. कधी कधी त्यांच्या जन्मानं ती भूमी पवित्र आणि कधी कधी पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म. जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो कुलम पवित्रो जननी कृतार्थ. म्हणून महाराजांनी सौत्यामध्ये जन्म घेतला आणि समाधी इथं घेतली. खरं तर हा महात्मा एवढा अवलिया आणि इतक्या उच्च कोटीचा होता, हिमालयातल्या साधूंना सुद्धा वाटत होतं की या साधूनं आम्हाला सोडून जाऊ नये. पण महाराजांना वाटत होतं हिमालय पूर्वीचाच पवित्र आहे. हिमवंतू दोष खाय, पवित्रच आहे तो. हिमालय पूर्वीचाच पवित्र आहे, तिथं माझी गरज नाही. माझी गरज आहे अनाथांना सनात करण्याकरता माझ्या परिसरात जाऊन राहण्याची. म्हणून महाराज हिमालयात थांबले नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. 2-3 मुद्दे महाराजांविषयी सांगून पुढे जाईल. पहिला मुद्दा, महाराज योगी राज आहेत.
जसं ज्ञानराज माझी योग्यांची योग्यांची माऊली, तसं आपले महाराज सुद्धा सिद्ध योगी आहेत. महाराजांच्या चरित्रात वाचण्यात आलं, खिरीचा प्रसाद भांडभर प्रसाद केलाय आणि लोक जास्त गोळा झाले. मग आयोजक मंडळींना चिंता पडली, महाराज जर एवढाच प्रसाद ठेवला तर पहिल्या पंक्तीत प्रसाद आटोपून जाईल, दुसऱ्या पंक्तीला महाप्रसाद शिल्लक राहणार नाही. खळखळखळ खीर उकळतीये, उकळत्या खिरीमध्ये महाराज जातात आणि हात घालतात, हात गरगरगर फिरवतात आणि सांगतात वाढा, लोकांना कमी पडणार नाही. 10 पंक्ती उठून गेल्या, हजारो लोक जेवून गेले तरी खीर तशी शिल्लक राहते. याला म्हणायचं सिद्धिप्राप्त योगी. अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रकाम्य प्रकामा अशा अष्टमहासिद्धी त्यांच्या मागं धावत येत असतात. ज्ञानोबाराय म्हणतात असा योगीराज महात्मा रस्त्याने चालू लागला की त्यांच्या मागे सिद्धी येत असतात. साधं करी गोणी जाय पाऊलाची ओळ आहे, ते तर ठाई ठाई आहे अनिमादिक. साधक म्हणजे असा योगीराज बालदास महाराजांसारखा महात्मा रस्त्याने निघाला. त्यांनी जेवढे पावलं टाकले त्या प्रत्येक पावलामध्ये अष्टमहासिद्धी लोळायला येत असतात. हे त्या महात्म्यांचं वर्णन आहे. म्हणून त्यांना योगीराज पदवी उगाच दिली नाही, त्यांनी ती सिद्ध करून दाखवली आहे. म्हणून महाराजांना योगीराज असं म्हणायचं आहे. पहिलं ते योगीराज होते सिद्धिप्राप्त असल्यामुळे, दुसरे ते भक्त होते. मला सांगा भक्ताला काय आवडतं? एका वाक्यात सांगा. भक्ताला काय आवडतं? देव आवडतो. त्याला देव सोडून, देव माझा मी देवाचा, त्याला देव सोडून दुसरं काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त देव लागतो. महाराजांनी इथं पांडुरंग कशासाठी आणून ठेवलाय? ज्या अर्थी रखुमाई सोबत विठोबा आणून बसवला, भगवान श्रीकृष्ण आणून इथं विराजमान केले, त्या अर्थी महाराज नुसते भक्त नव्हते, भक्तोत्तम होते. सिद्धी प्राप्त असल्या कारणानं ते योगीराज आहेत. आणि जगत माता पिता विठ्ठल रखुमाईला इथं आणून बसवल्यामुळे ते भक्त आहेत. तिसरं अंतकरण त्यांचं सांगतो, ते संत आहेत. भक्त आणि संतामध्ये फरक आहे बरं. ज्याला स्वतःच्या जीवापेक्षा देव आवडतो त्याला भक्त म्हणायचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, त्याला देहाची तमास नाही, फक्त देव लागतो. आणि संतांचं तसं नाही. संतांना जितका देव आवडतो तितकाच दीनदुबळ्यांचा उद्धार करणं सुद्धा आवडतं. संतत्व भक्तत्व वेगळं आणि संतत्व वेगळं. नुसता देवच आवडतो तो भक्त, पण देवा इतकाच दीनदुबळ्यांचा उद्धार करावा असं ज्यांना वाटतं त्यांना संत म्हणायचं. म्हणून महाराज देवाचे लाडके आणि देव महाराजांचा लाडका म्हणून भक्त तर आहेत, पण जनसामान्यासाठी महाराजांनी सबंध आयुष्य खर्ची घातलं म्हणून महाराज संत सुद्धा आहेत. विठ्ठल 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 संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना दयाक्ष माझ्याचे अंगी, दयाक्ष माझ्याचे अंगी, लोक म्हणता नये मना, लोक म्हणता नये मना, दयाक्ष माझ्याचे अंगी, दयाक्ष माझ्याचे अंगी,
क्षमा ज्यांचे अंगी संत तोची जाना संतत्व महाराजांकडे आहे. योगी आहेत, भक्त आहेत, संत आहेत आणि साधू सुद्धा आहेत. पुन्हा ऐका, साधू संत जरी एकच वाटत असले तरी वेगळे. जिथं सामर्थ्य संपन्नता येते तिथं साधुत्व असतं आणि जिथे कृपाळुत्व कनवाळूपणा येतो तिथे संतत्व असतं. दया क्षमा ज्याच्या अंगी ते संत. पण साधू बोध झाला बोध कृपा. जिथं सामर्थ्य आहे तिथं साधू. महाराजांकडे सामर्थ्य आहे म्हणून ते साधूही आहेत. मंदिर बांधायचं गुरुचं आणि योजना कशी राबवली बघा. अगोदर देव विराजमान करायचेत, गुरु विराजमान करायचेत आणि नंतर स्वतःला समाधीस्थ व्हायचे. बाजूच्या गावात सौताच ना, सौतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांचं समाधी मंदिर बांधायचं. साधुत्व बघा, सामर्थ्य काय. सगळं गाव पैलवानाच, लुगडे पैलवान, कापसीचे लुगडे पैलवान. ते मंदिर बांधायचे, दगड वगैरे भले मोठे उचलायचे. जिथं पहिलवान दगड उचलताना कमरेत कडाकडा मोडला तो दगड महाराजांनी लिलया उचलला. हे सामर्थ्य आहे. आणि असं सामर्थ्य ज्यांच्या अंगी असतं तिथं साधुत्व असतं. म्हणून योगी आहेत, भक्त आहेत, संत आहेत आणि साधू आहेत. संत आणि साधू जर वेगळा नसता तर तुकोबारायाने अनेक ठिकाणी दोन्ही शब्द एकत्र वापरले नसते. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. त्याच्या त्या अभंगातच तसा दाखला दिलाय. कृपावंत असतात ते साधू आणि जीवलग असतात ते संत. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत संत जीवलग, कृपावंत साधू. कृपा करण्याचं सामर्थ्य असतं त्यांना साधू म्हणायचं आणि प्रेम करणारं अंतकरण ज्यांच्याजवळ असतं त्यांना संत म्हणायचं. महाराजांकडं दोन्ही होतं. कृपेचं सामर्थ्य होतं आणि प्रेम करणारं अंतकरण होतं म्हणून ते संतही आहेत आणि ते साधूही आहेत. विठाल आता हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे. ही सगळी पंचक्रोशी महाराजांच्या उपकाराखाली दबलेली आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. आपल्याला त्यांनी 2-3 गोष्टी दिल्यात. मज निरंतर आपल्याला जागवलंय, करुणी सायास आपल्याला शिकवलंय आणि तैसे मज येती आपल्याला सांभाळलंय. आपल्याला जागवणारे महाराज आहेत, आपल्याला शिकवणारे महाराज आहेत आणि आपल्याला सांभाळणारे महाराज आहेत. म्हणून आपल्या सदैव एकच अंतकरणाच्या भावना असल्या पाहिजे. काय द्यावे त्यासी व्हावे कृतज्ञ भावानं आपण ह्या सोहळ्यात सम्मिलित झालं पाहिजे. महाराजांची एक भावना होती. महाराज त्यांनी विठोबाची गुरूंची सेवा जशी केली तसं आजन्म त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. ज्ञानेश्वरी वाचनाची, ज्ञानेश्वरी पारायणाची त्यांना अंतकरणातून आवड होती. मग माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, ज्यांना ज्यांना महाराज गुरु म्हणून आवडतात, गुरु म्हणून मान्य आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मरायचं नाही. महाराजांची शपथ घेऊन एवढी प्रतिज्ञा करायची. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तरच तुम्ही वाचाल. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तरच तुम्ही वाचाल. ज्याला वाचायचंय त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्याला मरायचंय त्याने नाही वाचली तरी चालेल. ज्ञानेश्वरीची आवड, कारण जेवढे योगी लोक आहेत त्या योगी लोकांचं जीवन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी शब्दबद्ध केलं आहे. म्हणून योगी जीवनाला आवडणारी ज्ञानेश्वरी आहे, भक्त जीवनाला आवडणारी ज्ञानेश्वरी आहे, संत जीवनाला आवडणारी ज्ञानेश्वरी आहे. बाकी जाऊ द्या, आपल्या महाराजांना आवडणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आपण जीवनामध्ये एकदा तरी संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण केल्याशिवाय मरायचं नाही. करणार नाही एवढं? मग एकदा महाराजांचा जयघोष करा म्हणजे आपली ही प्रतिज्ञा होईल. बोला योगीराज बालदास महाराज की जय.
आता महत्त्वाचं ऐका. एवढं कार्य महाराजांनी केलं असल्यामुळे जरी प्रारब्धवशात मृत्यू लोकाच्या नियमाने त्यांना हा देह इथं समाधीस्थ ठेवावा लागला असला तरी असे महात्मे देहानं जरी समाधीस्थ झाले, वैकुंठाला गेले, जलसमाधी घेतली, तरीही ते त्यांच्या आत्मतत्वानं तुमच्या आमच्यावर कृपा करण्याकरता चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अशा ठिकाणी विराजमान असलेलेच असतात. महाराजांनी त्यांनी समाधीस्थ झाले म्हणून हा उत्सव करायचा, पण ते आपल्यातून गेले असं म्हणायचं नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपले महाराज इथं बसून आपला सांभाळ करणार आहेत ही भावना ठेवायची. त्याच्या पुढचं वाक्य बोलू का महाराज? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत योगीराज बालदास महाराज आपल्या इथं विराजमान आहेत असं म्हणायचंच नाही. म्हणताना असं म्हणायचं, जोपर्यंत आपले योगीराज बालदास महाराज इथं विराजमान आहेत तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य दिसणार आहे. ज्या दिवशी आपले महाराज आपल्याला सोडून जातील त्या दिवशी चंद्र सूर्य आकाश सोडून निघून गेलेले असतील. विठाल ही या अशा लोकांची एक जातकुळी आहे. निवृत्तीनाथ महाराज, तसं तर आदिनाथानंतर मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथानंतर गोरक्षनाथ, गोरक्षनाथानंतर निवृत्तीनाथ, नवहीनाथ, मग जालंधर, चरपटी, भरतारी सगळे नाथ. ही योग्यांची परंपरा आहे ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जहाला ज्वामुते. ज्ञानोबराय म्हणतात हे परंपरेनं आम्हाला मिळालेलं आहे. आणि हे असे योगी लोक त्याच परंपरेतले असतात. पत्रिकेवरचा फोटो पहा आणि तिथला देणगी कक्षाच्या पाठीमागचा फोटो पहा. मला नजरेला काय आलं ते सांगतो. जसं हिमालयामध्ये किंवा कैलास पर्वत पाठीमागे आणि पुढं महादेव, जटाधारी महादेव, चंद्रमौळी, गंगाधर उभे असावेत. आपल्या महाराजांचं स्वरूप पहा. या आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाठीशी घेऊन महाराज समोर उभे आहेत. असं वाटतं आपल्या भूमीमध्ये साक्षात आदिनाथ महाराजांच्या रूपानं विराजमान आहे. योग्यांची परंपरा आहे. जसं ज्ञानेश्वरीत सांगितलं, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैसरी त्रिपुरारी सांगितले. क्षीरसागर आतू मकरोदरी गुप्तू होता तयाच्या हातू पैठे झाले. अगदी आपल्या संतांनी तसं ज्ञानोबरायांनी तसं शब्दबद्ध केलंय. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. किंवा अगदी महिला मंडळ तुमच्यासाठी एक छोटासा अभंगच घेतो. रोज म्हणतो आपण हरिपाठात, मगाशी फार गोड म्हटला महाराज. आता एक काम करूयात, आमची महाराज मंडळी पुढे म्हणेल आणि तुम्हाला म्हणायचं का? नाही म्हणा. बसलेले सगळे, खास करून आईसाहेब तुम्ही आपलं पाठिंबा द्या. आपण तिघं मिळून सरकार करू. नाहीतरी तिघाशिवाय पर्याय नाही. खरं तर 3 तिघाडे आणि काम बिघाडे असतात, पण सध्या महाराष्ट्र चालून घेतोय. तसं आपण करूयात. आम्ही पुढे म्हणू आणि तुम्ही महिला पुरुष पाठीमागे. आपली ही नाथांची परंपरा असलेला अभंग. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. शाबास. आदिनाथ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोल गुरुशासी केला, मच्छिंद्राने
चांगलं म्हणलं. ह्याच परंपरेत आपले महाराज येतात म्हणून याच्यासाठी ते नाथ परंपरेत येतात. ते योगीराज आहेत, ते भक्त आहेत, ते संत आहेत आणि ते साधू आहेत. आणि अशा साधूच्या दरबारात आपण त्यांचाच पुण्यतिथी उत्सव साजरा करत असल्या कारणानं आज योगीराज बालदास महाराजांना आपण मातृत्वाचा दर्जा देणार आहोत तुकोबारायाच्या शब्दाच्या आधारानं. तुकोबाराय म्हणतात, अशा महात्म्यांनी आमच्या जीवनामध्ये, आमच्या झोळीमध्ये कृपेचं दान टाकलं अभंगाचं. आजीचे हे माझा तुम्ही कृपावंत, आजीचे हे माझा तुम्ही कृपादान, आजीचे हे माझा तुम्ही कृपादान, आजीचे आपण सगळ्यांनी ह्या भावना व्यक्त करायच्यात म्हणून बोललो मी. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. संत मायबाप असतात, दिले संतजनी मायबाप. आई आणि बाप ह्या दोन शब्दांमध्ये सगळं जग आलं. जबाबदारीचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे बाप आणि करुणेचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आई. संत आपली जबाबदारीही वाहतात, तैसे मज येती सांभाळ, आणि संत आपल्यावर करुणाही करतात म्हणून माय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही सहाय. या न्यायानं संत आपलं हित वाहत असतात म्हणून त्यांना आई म्हणायचं. मग ज्ञानोबारायांच्या बाबतीत नाथबाबाचे शब्द काय आहेत? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तुम्ही पाहिलं असेल नसेल, 3 दिवस टीव्हीवर आमचं चालू होतं. 17, 18 आणि आज 19, 6 ते 7 झी टॉकीजला. आज 6 ते 7 बऱ्याच जणांनी पाहिलं असेल हेच माणूस तिकडं. आणि बरेच जण म्हणत असतील 7ला तर हा टीव्हीत होता, आज 7:05 आपल्या गावात कसा आला? आला कसा आला? साधकाचा मायबाप, तसं तुम्ही संत मायबाप. संत महाराज आपली जबाबदारी वाहतात, महाराज आपल्यावर करुणा करतात म्हणून त्यांना मायबाप म्हणायचं. देणारा जीवही आहे, देणारा देवही आहे आणि देणारे संतही आहेत. पण फरक सांगतो, जीवानं कितीही दिलं तरी ते पूर्ण होणार नाही. जीव जीवाला काय देणार आहे? 10-5 रुपये देईल. जीवन
शिनले ते गेले शिनली आपासी, त्या झाली दोघासी एक गती. बरं, एक दुःखी दुसरा दुःखी, त्याचं जाऊ द्या. दुःखी दुःख्याचं दुःख निवारण करणार नाही, पण मुळात दुःख निवारण करावं ही भावना तरी निर्माण होईल का? महिला मंडळ, शेजारणीच्या गळ्यात 5 तोळ्याचं बरं वाटतंय का? डोकं उठत आहे 3 दिवस, तिला कुठून आलं एवढं? आणि मग दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या मागं मी 7 तोळ्याचं करणार आणि तिच्या नाकावर टेचून घालणार. हा एक दुःखी दुसऱ्या दुःख्याचं काय दुःख निवारण करणार आहे? उलट द्वेष आणि मत्सर करणारी आपण जीवाचं जाऊ द्या. बरं, जीवानं केवढीही क्रांती केली तरी जीव समाधानी तृप्त होणार आहे का? आता खूप क्रांती झाली आहे. खूप जुन्या काळामध्ये ते पीठ मळायला काय होतं महिला मंडळ? लाकडाचं काटवट. दोन्हीकडून तिला 2 कान कशासाठी होते? पाय ठेवायला होते कान. मधल्या काळात बिन कानाच्या पराती आल्या. यांनी पाय कुठं ठेवायचे? हात जोडून विनंती आहे, पाय धुवून पीठ मळत जा, नाही तर नगदी चरणतीर्थ खाऊ घाल. बरं महाराज, यांचं बरं आहे, यांना फक्त घरच चरणतीर्थ आहे, आपल्याला 7 दिवस 7 घरच, आणि आम्हाला तर रोज 2 गावचं. बरं, जाऊ द्या. नंतर ती परातही गेली. आता ते पीठ मळायचं आटा मेकर नावाचं मशीन आलंय. काय नाही, कणिक, पाणी आणि मीठ मशीनमध्ये टाकायचं, बटन दाबायचं, कणकेचा गोळा तयार. ते चपात्या लाटायचं पण टेन्शन राहिलं नाही आता. त्याची पण मशीन आली आहे लाटायची. भाजायचं पण टेन्शन राहिलं नाही, त्याची पण मशीन आली आहे. तेल लावायची पण मशीन आली आहे. आता नगरपालिका महानगरपालिका झाल्या की अजून एक मशीन येणार आहे, पुरणपोळ्याचं मशीन. कणिक पुरण मशीनमध्ये टाका, बटन दाबा, पोळ्या तयार. आता एक मशीन आवश्यक आहे. पाहुणा आला, मशीनमध्ये घाला, जेवला, बाहेर चला. घरच्या लोकांना टेन्शन नको. आणि सप्ताहाच्या काल्याच्या महाप्रसादात तर फारच मजा. फक्त मशीन आणून ठेवायचं, धर भजन्या घाल मशीनमध्ये, जेवला की बाहेर. लग्न मंडपाच्या बाहेर पण अशाच मशीन ठेवायच्या. आला वराडिकी घातला मशीनमध्ये, काढला बाहेर. वर बाप जास्ती वेळ ठेवायचा, म्हणजे त्यानं तुऱ्याचा फेटा मध्येच बांधला पाहिजे. आणि नाचणाऱ्या पोरांसाठी हिरवं बटन ठेवायचं, त्यांना सांगायचं गरज पडली तर दाबा. ते दाबलं की खांबामध्येच मिळालं पाहिजे, त्याने टाकूनच बाहेर यावं. मुंगळा लावा, बँड कुठं आहे? जाऊ द्या. तंत्रज्ञान एवढंही प्रगत झालं तरीही माणूस सुखीही झाला नाही आणि समाधानीही झाला नाही. विठाला जुना काळ किती गोड होता हो मावशी. ह्या आजीबाईचा काळ. उभं राहून दही घुसळलेल्या मावल्या आहेत की नाही ह्या. 80च्या म्हाताऱ्यात तरी कीर्तनात असं ताट बसल्यात. त्याचं कारणच आहे, यांनी कामं केलेत. आणि आता 35शीत गुडघे वाया गेले. त्याचं कारण कामं बंद झाले. फरशी आली की नाही घरात, वात झाली. चप्पल घालून स्वयंपाक करायलात बाया, वात होऊ नये म्हणून. काय अडचण नाही, चप्पल घालूनच करा, पण भाजीत चप्पल टाकू नका. जुना काळ होता. ते धारणाचा खांब असायचा महाराज, उभं राहून घुसळण असायचं. जात्यावर दळले की नाही जुन्या मावल्यांनी, त्यांना वात होत नाही, अंग दुखत नाही, कारण काम तेवढं केलं. किती गोड गोड आनंद होता का नाही? देऊ का 2 मिनटं तुम्हाला? आता तुम्ही शांत बसायचं का म्हणायचं आहे मागं? हां, नाहीच म्हणलेलं बरं. तुम्ही जात्यावर बसून खुंटा घरी घेऊन जाल. यांना जात्यावर बसवायचं 1 मिनटं. गोड 2 कडवे म्हणतो आम्ही जात्याचे. आम्ही पुढे म्हणतो, फक्त आईसाहेबांनी, सगळ्या आईसाहेबांनी पाठीमागे म्हणायचं. 2च कडवे. सुंदर माझे जाते फिरते बहुतेक सुंदर ओळा गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा गिरतो तिसरा
शाबास. टाळ्या जरा हलक्यात झाल्यावर. माझी प्रामाणिक इच्छा होती ज्याची बायको आली त्याने तर वाजवा होता, बाकीच्याचं जाऊ द्या. किती आनंद होता. हा आनंद आमच्या संतांनी पण अभंगबद्ध केला, गवळणी त्याच्या लिहिल्या. किती आनंद होता महाराज. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, नित्यानंदे परमानंदे घाती गोपाळा, घुसळण मांडियेले घरोघरी सकळा, घुं घुं करती घुम 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 करती, घुम घुम करती, दे रे घुमती, आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, हे आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद बोलती, आनंदाला गवळणी गवळणी छंद छंद बोलती. हे सगळं पारंपरिक गेलं आणि सगळं आधुनिक आलं, पण सुख मिळालं. जीव सुखी नाही आणि जीव दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही. जीवाचा विषय सोडून द्या. देणाऱ्यामध्ये देवही आहे. खरं तर त्याला देतो म्हणूनच देव म्हणतात. पोसितो जगासी एकला सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर. विश्वंभर नाव आहे त्याचं. मुंगी ते हत्ती, रंक ते राजा आणि जीव ते ब्रह्मदेव. सगळ्यांना जीव घालायचं डिपार्टमेंट त्याच्याकडे. उदाहरणाने सांगतो तुम्हाला पुराणात आलेलं. एकदा रात्रीचे 12 वाजले. भगवान विष्णूला वैकुंठात जायला उशीर झाला. 12 वाजले तरी भगवान पोहोचले नाही. लक्ष्मी खवळल्या. आता नवऱ्याला उशीर झाल्यावर कोणती लक्ष्मी खवळल का नाही? खवळत नाही फक्त महाराज लोकांची. तिला माहित आहे कितीही उशीर आलं तर पाकिट घेऊन येणार आहे. भजन्यांची पण नाही खवळत. हलकं का होईना पण येणारच आहे तिला, हे गॅरंटी. महाराज एवढं जाड नसलं तरी हलकं फुलकं येणार आहे. लक्ष्मी खवळल्या. देवा देवा, हे घड्याळ काय शो म्हणून बांधले का? रात्रीचे 12 वाजले, ही घरी यायची वेळ आहे का? देव म्हणले, लक्ष्मी, सगळ्या जीवांना जीव घातल्याशिवाय मला घरी येता येत नाही. माझ्याकडं डिपार्टमेंट आहे, माझं नाव विश्वंभर आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, नवऱ्याचा पराक्रम जगाला मान्य असतो, फक्त बायकोला मान्य नसतो. खोट आहे का? खरं. लक्ष्मीला नारायणाचा मान्य नाही तर तुमचा आमचा मान्य होईल का? नाहीच होणार. तुम्ही बघा प्रयोग करून. घरी जाऊन फक्त म्हणा, मी असं केलं, मी तसं केलं, मैं याऊं करूंगा, मैं त्याऊं करूंगा. बायको म्हणेल गप्प बसा. लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती तेव्हाच कळलंय काय काय करूंगा. आता काही सांगू नका. लक्ष्मी म्हणल्या, तुमचा पराक्रम जगाला सांगा, मला सांगायचा नाही. देव म्हणले, अगं मी विश्वंभर आहे, सगळ्यांना जीव घालतो. लक्ष्मी म्हणल्या, जाऊ द्या ना, हातच्या काकणाला आरसा कशाला? मी जर तुम्हाला उपाशी जीव दाखवला तर? देव म्हटले, तू उपाशी जीव दाखवायचा आणि मी विश्वंभर पदाचा राजीनामा द्यायचा. मग ठरलं. म्हटल्या उद्याच. तो दिवस सरला. दुसऱ्या दिवशी देव सकाळी सकाळी कामकाजाला निघाले. दिवसभराचं कामकाज आटोपून माघारी निघणार. इकडं लक्ष्मीनं डोकं लावलं. महिला मंडळ जिवंत मुंगी पकडली लक्ष्मीनं. आणि करंडा माहिती आहे ना? करंडा, कुंकवाचा करंडा सोन्याचा होता लक्ष्मीकडं. 5 तोळ्याचा होता. मला काय द्यायचं का घ्यायचं आहे? वचनम किम दरिद्रता. लक्ष्मीचा करंडा सांगताना हलका फुलका का सांगावा? सोन्याच्या करंड्यातलं कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवलं. सोन्याचा करंडा स्वच्छ धुतला आणि त्या सोन्याच्या करंड्यामध्ये जिवंत मुंगी ठेवली. करंड्याचं झाकण लावलं. कशासाठी? हिला अन्न मिळालं नाही पाहिजे. तो सोन्याचा करंडा चांदीच्या डब्यात ठेवला. चांदीचा डब्बा तांब्याच्या डब्यात ठेवला. तांब्याचा डब्बा जर्मनच्या डब्यात ठेवला. जर्मनचा डब्बा पितळी डब्यात ठेवला. हे ध्यानात ठेवा बरं. पुन्हा करंडा शोधायचा आहे आपल्याला. पितळी डब्बा लोखंडी डब्यात ठेवला. लोखंडी डब्बा स्टीलच्या डब्यात ठेवला. स्टीलचा डब्बा पत्र्याच्या डब्यात ठेवला. पत्र्याचा डब्बा लाकडी पेटीत ठेवला. लाकडी पेटी पत्र्याच्या पेटीत ठेवली. पत्र्याची पेटी लोखंडी पेटीत ठेवली.
आणि लोखंडी पेटी कपाटात ठेवली आणि कपाटाला लॉक केलं आणि मनात विचार केला, आता हिला कोण जेवायला देणार? येऊ द्या संध्याकाळी, यांना उपाशी मुंगी दाखवते आणि यांचा राजीनामा घेते. देव संध्याकाळी 7 वाजता हजर. लक्ष्मीनं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला. 7ला तर देव हजर. लक्ष्मी मी आलो. लक्ष्मी म्हणले, देव आज लय लवकर? देव म्हणले, हो, बालदास महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव चाललाय, पंचक्रोशी सगळी एकाच ठिकाणी जेवायला. सप्ताह असले की देवाचं काम कमी होतं. पहा, पंक्तीला लोक जेवतात, पत्रावळीवर कुत्र्यांचं भागून जातं आणि सांडलेल्यावर किड्या मुंग्याचं भागून जातं. देव हलका होतो तशा वेळेला. उत्सव चालू आहेत, समाधी सोहळा माऊलींचा नुकताच झाला आहे, लोक खूप जेवतात, माझं काम कमी झालं, लवकर घरी आलो. बर हातपाय धुवा, जेवायला बसा. देवानं हातपाय धुतले, जेवायला बसले. पुरणपोळी, आमटी भात, कुरडी, पापडी, भजी, बरोबर आहे ना? हे सगळे त्याचं टीम ठरलेली आहे बरं का. पुरणपोळीसोबत आमटी भात असलाच पाहिजे आणि पिठल्यासोबत भाकरीच असली पाहिजे, पुरीसोबत भाजीच असली पाहिजे, श्रीखंड, असं त्याचे गट ठरलेले आहेत ना. शेवयान ताक खाल्लं तर कसं होईल? मूर्खपणा होईल, कसं होईल? त्याची टीम बदलायची नाही. सुंदर स्वयंपाक केलेला आणि जेवायला देव बसले. आमटी भात कालवला. पहिला घास हातात घेतला तेवढ्यात लक्ष्मी म्हणल्या, देवा सगळे जेवले का? देव म्हणले, लक्ष्मी तुला माहीत आहे ना, सगळे जेवल्याशिवाय मी घासच घेत नाही. आपलं उगं विचारलं एखादं मुंगी बिंगी राहिली असली तर. देव म्हणले, हे बघ लक्ष्मी, आता गाडीनं मोसम पकडलाय, आता आडवाडवी करू नको, सकाळपासूनचा उपाशी, खाऊ दे 4 घास, निवांत जेवा. देवानं आमटी भात खाल्ला. लक्ष्मी म्हटल्या, जमलं, आता जाणार, मुंगी घेऊन येणार आणि हात धुतला की यांचा राजीनामा घेणार. देव जेवतायत, लक्ष्मी तिकडं. कपाट उघडलं. आता बघा भाऊ, लोखंडी पेटी, पत्र्याची पेटी, जाऊ द्या ना, कुठं टेन्शन घ्या. डबे उघडले आणि करंडा बाहेर काढला सोन्याचा. माझ्या तरी कुठं ध्यानात राहिले आता. सोन्याचा करंडा बाहेर काढला, झाकण काढलं आणि असा डाव्या हातावर करंडा धरला. डाव्या हातावर करंडा धरला आणि समोर पाहिलं महाराज, करंडा काठोकाठ साखरेनं भरलाय आणि साखरेच्या ढिगावर मुंगी बसली आहे. जणू काय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच, नाही तर बिहारमध्ये राबडी देवीच. आणि वरून मुंगीनं हात जोडले, आई साहेब सारी तुमची कृपा. दिवसभर वन फिरून साखरेचा कण मिळत नसायचा, पण आज तुमची कृपा झाली आणि एवढी साखर मिळाली. आता मरेपर्यंत कुठल्या कारखान्याची डायरेक्टर नाही झाले तरी चालतंय. एकाच पंचवार्षिकमध्ये एवढी दाबली, एवढी साखर मिळाली. आता साखर पाहून लक्ष्मीला चक्कर आली. इतरांना शुगर वाढल्यावर चक्कर येते, आईला शुगर बघून चक्कर आली. तेवढ्यात देवानं आवाज दिला, लक्ष्मी. घामाघूम झालेल्या आई धावतच गेल्या. जी देवा. अरे जी देवा काय, जेवा देवा म्हणणं. पोळी संपली, भजी संपली, आमटी भात आहेस कुठं तू? इथंच होते देवा, इथं गरम गरम पोळी आणायला गेलते. देव म्हणले, किचन इकडं आणि लक्ष्मी तिकडं. अरे पोळी आणायला काय तू योगीराज बालदास महाराजाच्या सप्ताहाला गेली का काय? नाही देवा, इथंच होते. देव म्हणले, इथंच होती का मुंगीकडे गेली होती? मुंगीकडं म्हटल्यावर तर आई आईस्क्रीमच झाल्या, मटकन खाली बसल्या. म्हणल्या, देवा ते मुंगीचं तुम्हाला कसं कळलं? देव म्हणले, वेडी, कळलं नसतं तर तिला करंडाभर साखर पाठवली असती का? माझा मुद्दा इथं आहे. आता मला सांगा, मुंगीला उपाशी ठेवायचं कोणी ठरवलंय? लक्ष्मीनं, जगाच्या आईनं ठरवलंय. आणि जीव घालायचं कोणी ठरवलंय? नारायण. एक ध्यानात ठेवा, जगाच्या आईनं जरी तुम्हाला उपाशी ठेवायचं ठरवलं तरी सुद्धा तुमच्या पोटात 4 घास घालण्याची जबाबदारी ज्यानं अंगावर घेतली आहे त्याला नारायणराव असं म्हणायचं. तो देण्यामध्ये इतका उतावळा आहे, देण्यामध्ये इतका तत्पर आहे. विठाला.
एवढा देणारा असतानाही आमच्या जनाबाईंनी त्याला वाद घातलाय. माहीत आहे म्हणले देणारा. सांगत्वा कोणा काय दिले सांगत्वा काय दिले सांगत्वा कोणा काय दिले सांगत्वा. उदारांचा राणा उदारांचा राणा म्हणवीसी आपणा सांगत्वा काय दिले सांगत्वा कोणा काय दिले. उदाराचा राणा म्हणवीसी आपणा सांगत्वा काय दिले सांगत्वा काय दिले. उदारांचा राणा म्हणविसी आपण सांगत्वा कोणा काय दिले. देव म्हणले जने असं बोलायचं नाही. लंका दिली आहे बिभीषणाला. जनाबाई म्हणल्या लंका दिली तुमच्या पप्पाची होती काय? त्याच्या भावाची त्याला दिली तुमचं काय? अरे किष्किंधा दिली सुग्रीवाला दशरथरावाची होती काय? अरे वालीची होती सुग्रीवा दिली तुमचं काय? माहीत आहे तुमचं आम्हाला. धुंद झाला तुझा दरबार. तुमच्या दरबारातल्या गोष्टी नाही बाहेर काढलेल्या बऱ्या. राहू द्या झाकली मूठ 1.25 लाखाची. देव देतो बरं का, पण ऐका मागणारालाच देतो आणि मागितलं तेवढंच देतो. आमच्या संतांचं तसं नाही. संत न मागणारालाही देतात आणि मागितल्यापेक्षा अनंत पटीनं बहाल करतात. विठाला मागत्यासी पुरे धनी आणि कांसी. ऐका आता गोड वाक्य सांगून जाईल. देवाचं देणं एका जन्माला पुरणार आहे, पण आमच्या संतांचं देणं कल्पपर्यंत तुमच्या पदरात राहणार आहे. देवाचं देणं एका जन्माला पुरणार आहे, पण संतांचं देणं कल्पपर्यंत पुरणार आहे. बदल केले संती केले संती कल्पांती आजीचे हे मज तुम्ही कृपादान. जे कृपादान मायबाप संतजनी आपल्या पदरात टाकलं ते कल्पपर्यंत टिकणार आहे, कल्पांतीही न सरणार आहे. या संताचे हे देणे कल्पतरो होणे दोन्ही परिसा परिस अगाध देणे. चिंतामणी ठेंगणा जिथं चिंतामणी ठेंगणा पडावा, जिथं परिस कमी पडावा, जिथं कल्पतरू दोन्ही हात जोडून माघार घेईल असं देणं संतांनी आपल्या झोळीमध्ये टाकलंय. विठाला ऐका आता आजच्या अभंगातला तो त्या शब्दाचा भाव सांगतो. दानच दिलं संतांनी, पण कशाचं दान दिलंय? त्या शब्दातच आहे कृपा दान. दान दिलंय कृपेचं. म्हणजे जे सामर्थ्य संतांकडे आहे ते सामर्थ्य संतांच्या अंकित असलेल्या दासांकडे येणार आहे. हे सामर्थ्य संत बहाल करतात. याला शक्तिपात म्हणायचं. 4 प्रकारची कृपा असते संतांची. एक हस्तकृपा आहे, एक नेत्रकृपा आहे, एक स्पर्श कृपा आहे आणि एक शब्द कृपा आहे. संतांचा हात आपल्या डोक्यावर पडला याला हस्तकृपा म्हणायचं. मगाशी 2-3 गावकरी भेटले. 84-80 असं त्यांचं वय आहे. त्या लोकांनी महाराजांची सेवा केली, त्यांना महाराजांचा सहवास घडला आणि कधी ना कधी कुठे ना कुठे महाराजांचा हात त्यांच्या मस्तकावर नक्की पडला. तुम्हाला सांगू, आज जे तरुण या उत्सवात सहभागी होताना दिसतात, समजून घ्यायचं
त्यांच्या आजोबा पणजोबा वडिलांच्या मस्तकावर महाराजांनी हात ठेवला, म्हणून त्यांच्या वंशजांना हे करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या वडिलांची मिरास, त्याच्याशिवाय हे होत नाही. वंश परंपरा दास मी अंकित, याला हस्तकृपा म्हणायचं. आमचे गुरुवारे सांगायचे महाराज, अशा बालदास महाराजांसारख्या महात्म्याच्या समाधीवर वारंवार नतमस्तक होत जावं. हे महाराजांनी पंचक्रोशी का निवडली? कोणी कापसीला निघालं इथं येऊन जाता जाता दर्शन घेऊन जावं, कोणी इकडं या दिशेला निघालं त्यानं जाता जाता दर्शन घ्यावं. वेगळा वेळ त्याला काढायची गरज पडू नये. सहज, आमच्याकडं म्हण आहे, सहज पडे आणि दंडवत घडे. सहज दर्शन व्हावं. मी म्हणतो सहज तर होईलच, पण आपण वेळातला वेळ काढत जावं आणि इथं मस्तक ठेवत जावं. मग ऐकणार म्हणतील महाराज ठीक आहे, आम्ही महाराजांच्या समाधीवर मस्तक ठेवत राहू, पण किती दिवस ठेवायचं? हे गोड वाक्य सांगतो. जोपर्यंत ते प्रसन्न होऊन त्यांचा हात आपल्या मस्तकावर ठेवत नाही, तोपर्यंत त्यांच्या पायावर मस्तक ठेवायला कमी पडायचं नाही. एक ना एक दिवस त्यांना आपली दया येईल आणि ते त्यांचा सिद्ध हस्त आपल्या मस्तकावर ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या हाताची ताकद सामान्य नसते महाराज. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी केले, जसं निळोबारायांना तुकोबारायांनी केलं. किंवा ज्ञानोबाराय बोलतात, महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. ते हात ठेवणं नसतं, ते थापटणं असतं. आणि त्या एका थापटण्यानं अनंत जन्मेचा अज्ञान अंधकार नाहीसा होऊन फक्त हाताच्या स्पर्शानं जीवनात ज्ञानाचा प्रकाश उद्युक्त झालेला असतो. हे त्या हाताचं सामर्थ्य राहतं. विठाला 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 विठाला. आणि मस्त मी सांगायचे पहा, जोग महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले बाबा एक वाक्य म्हणायचे, बोवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. तेव्हा हे मस्तक त्याच पायावर टेकवायचं जे पाय आपल्या मस्तकापेक्षाही उत्कृष्ट असतात. इथं समाधीत बसलेले पाय आपल्या मस्तकापेक्षा अनंत पटीनं उत्कृष्ट आहेत. त्याचं कारण आहे, चरण तेच पवित्र असतात ज्यांचं आचरण चांगलं असतं. आचरणानं पवित्र झालेले चरण या समाधीत विराजमान आहेत. म्हणून आपलं मस्तक वारंवार त्या समाधीवर टेकल्या गेलं पाहिजे. एक ना एक दिवस त्यांना आपली दया येऊन त्यांचा हात डोक्यावर पडेल. हस्तकृपा. कधी ना कधी त्यांची नजर आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. तो दिठी वाजयावरी झळके का माथा पद्म करू पारखे, तो जीवची परी तुके महेशेसी. त्यांची नजर आपल्यावर पडली तर आपण जीव असून शिवाच्या बरोबरीत योग्यतेचे झाल्याशिवाय राहणार नाही. याला नेत्रकृपा म्हणायचं. आणि एखादा शब्द त्यांचा आपल्यासाठी येतो, जसं ज्ञानोबारायांचा शब्द गेला, बाबाजी तावरे, त्यांचं नाव बाबाजी तावरे होतं बरं. आपण सच्चिदानंद म्हणतो पण मूळ नाव सच्चिदानंद नव्हतं, बाबाजी थावरे. आत्ताही नेवास्यामध्ये थावरे आडनावाचे लोक आहेत. बाबाजी थावरे मरण झालंय, प्रेत अंत्ययात्रा निघाली आहे. शेवटचा हिरवा चुडा माऊलीनं हातात घातलाय, शेवटचं हिरवं वस्त्र अंगावर परिधान केलंय, शेवटचं सौभाग्य गेलेनं कुंकू कपाळाला लावलंय. आता काही मिनिटांमध्ये पतीबरोबर सती जायचं आहे आणि परलोक गमन करायचं आहे. ही चार भावंड नेवास्यात दिसली आणि दर्शन घेतलं. ज्ञानोबाराच्या तोंडून शब्द गेला, अखंड सौभाग्यवती भाऊ. त्या माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज आशीर्वाद मागे घ्या.
आशीर्वाद खरा नाही होणार, तुमचा खोटा होणार आहे. तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिलात. माझं सौभाग्य चितेवर आहे, तिरडीवर आहे, चितेवर जाणार आहे. माऊली म्हटले, बाई हा ज्ञानोबाचा शब्द आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. माझा शब्द वाया जाईलच कसा. मी अखंड सौभाग्यवती म्हणालो, तेच याला शब्दकृपा म्हणायचं. त्या प्रेताजवळ जाऊन माऊली उभे राहिले. बाबाजी उठा, बाबाजी उठा म्हटल्याबरोबर झोपेतून उठल्यासारखं ते प्रेत उठलं आणि माऊलीच्या पायावर नतमस्तक झालं. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकणारा ग्रंथ त्याच्या हातून लिहून घ्यायचा, म्हणून ज्ञानोबारायांनी त्याचं नामकरण केलं सच्चिदानंद. आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याला स्थान दिलं. शके 12 ते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जहाला, याला म्हणायचं शब्दकृपा. विठाला 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 विठाला. आणि कधी कधी त्यांच्या स्पर्शानं काम होऊन जातं महाराज. क्षपक अभंग पण चांगलं, विषय प्रमाण चांगलं आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. किंवा तुका म्हणे निवेद तनू रजत कणू लागत. त्यांच्या पायाची पायधूळ जरी आपल्या अंगावरून गेली तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. आणि हे कृपेचं दान बालदास महाराजांनी या परिसराच्या झोळीत टाकलं. म्हणून म्हणायचं, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी मायबापे. मला सांगा, एवढं जर कृपेचं दान त्यांनी या परिसराला दिलं असेल तर या परिसरानं त्यांच्या उपकाराची कृतज्ञता ठेवावी की नाही ठेवावी. मग हा सोहळा म्हणजे कृतज्ञतेचा सोहळा आहे. त्यांनी आपल्यासाठी आशीर्वचनं मुखातून काढली, त्या ऋणातून आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकणार नाही. हा भाव अभंगाच्या दुसऱ्या. आली मुखावाटे अमृत वचने, 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 आली मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्ण तायेने नोहे जने, उत्तीर्ण तायेने नोहे जने, आली मुखावाटे अमृत वचने, आली मुखावाटे अमृत वचने, आली मुखावाटे अमृत वचने, आली मुखावाटे अमृत वचने, अमृत वचने, आली मुखावाटे आली मुखावाटे अमृत वचने, आली मुखावाटे अमृत वचने, अमृत वचने. कृपेचं दान देतात आणि समाजासाठी त्यांच्या मुखातून अमृत वचनं बाहेर पडत असतात. कोणाला ज्ञानेश्वरी वाचण्याचा उपदेश केला, आली मुखावाटे अमृत, कोणाला गाथा पारायणाचा उपदेश केला, आली मुखावाटे अमृत वचन. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे काय आहे. माऊलींनी लिहिली नाही, लिहिण्यासाठीच ते मडं उठवलं. माऊलींनी सांगितली, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावेन. माऊली बोललेत. एक एक अक्षर अमृतासारखं आहे. ज्ञानोबारायांनी
गीतेला बाप ही पदवी दिली आहे बरं का. बाप बाप ग्रंथ गीता असं माऊली म्हणालेत. आणि मला त्या दिवशी लक्षात आलं माऊलींनी खरंच गीतेला बाप म्हटलं तेच योग्य केलं. कारण गीता बापच आहे, गीता बापच आहे. माऊलींनी आई पदवी गीतेला दिली नाही, कारण ज्ञानोबारायांना आई ही पदवी ज्ञानेश्वरीला द्यायची होती. म्हणून बाप बाप ग्रंथ गीता. आणि आमच्या मग जनाबाईंनी ते सगळं पूर्ण केलं. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. गीता बाप आहे कारण ज्ञानेश्वरी आई आहे. म्हणून अमृत वचन आहेत. गाथा म्हणजे काय? तुकोबारायाचे अमृत वचन आहेत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. हो, ज्ञानोबारायाची अक्षरं अमृत वचन, नामदेवरायाची अक्षरं अमृत वचन, नाथबाबाची अक्षरं अमृत वचन. आणि बालदास महाराजांनी या परिसरामध्ये कोणाच्या हाताला धरलं, मंदिर बांधायला 2 रुपयाचं तू सहकार्य कर, ती त्याच्याकडं अपेक्षा नाही, तर त्याच्याकडून ते सत्कर्म घडावं ही त्यांची तळमळ आहे. आता या उत्सवात कोणाकडला पंगत करा, मी सांगितलं ना सुरुवातीला, ही त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. त्यांना ज्यांची दया येते, ज्यांच्यावर त्यांची कृपा होते, त्यांच्याकडूनच ते सहकार्य करून घेतात. नाही तर खिशात बंडलं ठेवून माणसं माघारी निघून जातात. सहकार्याची भावना होत नाही. त्याचं कारण त्यांची अमृत वचनं अजून तुमच्यासाठी निघाली नाही. ज्यांच्यासाठी निघाली त्यांच्या खिशात 200च असतात, तरी 50 दुसऱ्याकडे घेऊन जाताना 251 देऊन जातो. हे कारण त्यांची योजना आहे. आणि संतांच्या मुखातल्या अमृत वचनानं जिथं देव भारावून जातो तिथं जीवाचं काय महाराज. आमच्या नामदेवराय ज्ञानोबारायाच्या मुखातून जेव्हा अमृत वचनं बाहेर पडायची तेव्हा देवाच्या डोळ्याला धारा लागायच्या, देवाच्या अंगावर काटा उभा राहायचा आणि देव बेभान होऊन थै 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 नाचायचा. अमृत वचनं नामदेव ज्ञानदेवांच्या मुखातली आणि भारावून जायचा जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जणी म्हणे बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछावले विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछावले विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा, ऐसे बोले कबीर. सावध होय, सावध होय देवा, देवा देवा सावध हो मुनी बोले कबीरा, सावध 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 हो बोले.
सावध हो मुनि बोले कबीरा सावध होए बोले कबीरा सावध होए देवा देवा सावध होई देवा 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 सावध होई देवा बोले कबीरा 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 सावध होई देवा बोले कबीरा कबीरा ऐका, सगळ्यांनी दोन्ही हात वर करा, टाळी वाजवा. आम्ही एकच करायचं. या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेच भले, उगियाची माथा ठेवी जे चरणी हेच भले. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी. कीर्तन संपलंय, बरोबर 9 वाजले. फक्त एकच मिनिट घेणार आहे तुमच्या आरोग्यासाठी. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्याच्यासाठी एक उत्तम औषध आहे माझ्याकडं. आता जेवायला जाणार आहेत ना तुम्ही, पांडुरंग मंदिराच्या कमानीपाशीच MH447733 नंबरची गाडी आहे. ड्रायव्हर गाडीत आहे, झोपला असेल त्याला उठवा आणि पैसे देऊन औषध घ्या. औषध अत्यंत गुणकारी आहे. कसला दम्याना अंतरुणाला झोपलेला म्हातारा असू द्या, ते आमचं औषध त्याला 4 दिवस द्या. आपल्या काल्याच्या कीर्तनाला जर तो नाही येऊन बसला तर आम्ही पैसे तुमचे फोनपेनं माघारी पाठवून देऊ. एवढं चांगलं औषध आहे. कसलाही दमा असू द्या, खानदानी दमा, अनुवांशिक दमा असू द्या, 3 दिवस 4 दिवस औषध घेतलं की फरक पडतो. आता थंडी आहे, थंडीत दमा वाढायला लागतो, म्हणून 1 बाटली अवश्य घरी असू द्या. 200 रुपये किमतीची बाटली आहे, अत्यंत गुणकारी आहे. सकाळी उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यामध्ये त्या औषधाचे 3 ते 4 थेंब टाका. आमच्या पाणी हलवा आणि प्या. अर्धा तास फक्त त्याच्यावर काहीही घेऊ नका, पाणी सोडून काहीच घ्यायचं नाही. अर्ध्या तासाने जेवलात तरी चालेल. ज्याला दमा आहे त्याने घ्या. ज्याचा शुगर वाढला आहे, 400 झाला आहे, त्यानं 12-13 दिवस औषध घ्या. 14व्या दिवशी शुगर तुमचं 150च्या आतमध्ये दाखवल. शुगरवाल्यानं घ्या, दम्यावाल्यानं घ्या, ज्याला पित्त आहे त्यानं घ्या. किती जळजळ होत असू द्या, मळमळ होत असू द्या, डोकं हातोडं मारल्यासारखं दुखू द्या, 4 दिवस घ्या, पित्त जाग्यावर येतं. ज्याला पोटाच्या तक्रारी आहेत, अजीर्ण, अपचन, करपट, ढेकरं येणं, पोट गच्च राहणं, पोट मोकळं न होणं, त्यानंही घ्या. औषधी एकच आहे, एवढ्या रोगांवर चालतं. हां, रामबाण औषध म्हणायचं. चांगलं औषध आहे, 200 रुपये किमतीचं आहे, घेऊ शकता. त्याच्याबरोबर म्हाताऱ्या यायच्या म्हणायच्या, महाराज हे सगळं झालं पण गुडघ्याचं आणि कंबरचं काय? ज्येष्ठ महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची भावना म्हणून मी स्वतः मलमाची कंपनी काढली आहे. अत्यंत गुणकारी मलम आहे, 150 रुपये किमतीचं आहे. संधिवात असेल, गुडघादुखी, कंबरदुखी, मान पाटताटणं, महाराज आपल्याला कधी कधी शिर भरते. मला फेटा बांधताना असंच होतं, ते असंच राहतंय पुन्हा. मग ते माझ्यासाठी उपयोगाचं आहे. शिर भरणे म्हणतो आपण. एवढं हरभरा एवढं घ्यायचं, हलक्या हातानं चोळायचं आणि लावायचं. 1 तासाभरामध्ये छान फरक पडतो. 150 रुपये किमतीचं मलम आहे, तेही गाडीमध्ये आहे. पहिल्या पंक्तीला ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवण झाल्यावर घेतलं तरी चालेल, आणि जे पहिल्या पंक्तीला जेवणार नाही त्यांनी अगोदर घेतलं तरी चालेल. म्हणजे गाडीजवळ गर्दी होणार नाही आणि सगळ्यांना औषध मिळेल. एक पंगत उठून त्या पंक्तीतल्या लोकांनी औषध घेतल्याशिवाय त्याला जेवायला बोलवत नाही, काळजी करू नका. अर्धा-पाऊण तास थांबेल तो, सगळ्यांना औषधं देईल. पुनश्च सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. वंदनीय पूजनीय
योगीराज बालदास महाराजांची आपल्याला ही अनन्य भावानं सेवा घडते आहे. सेवेत कमी पडू नका. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जिथं तुकोबाराय म्हणतात महाराज, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग तिथं आपण का कसराई करावी. मी फक्त आणि फक्त साधूचं महात्म्य पाटलांनी मला सांगितलं, त्या महात्म्यानुसार सेवेला हो म्हणालो आणि फक्त 412 किलोमीटर प्रवास करून आलो. आणि 412 किलोमीटर प्रवास केला तरी इतकाही शीण आणि कंटाळा वाटला नाही. त्याचं कारण त्या महात्म्याची ताकद, या जागेचं पावित्र्य. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलो, अशी ही पवित्र भूमी. या भूमीचं माती आम्हालाही कपाळी लावायची संधी मिळाली आणि अशा महात्म्याच्या समाधीचा दर्शनाचा योग आमच्याही जीवनात आला. त्यामुळं आम्हीसुद्धा पावन झालो. पतित असलेलं आमचं जीवन कृतार्थ झालं. ह्या भावनेनं आजची सेवा महाराजांच्या चरणारविंदी अर्पण करून कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. चला चला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा. पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी,